शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष बागेचा 31वा दिवस. आज आपल्याला लुना एक्सपिरियन्स घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे भुरीसाठी घ्यायचे आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला घटक फ्ल्युपायरम 17.7% व टेबिक्विनोझॉल 17.7% SC फॉर्म्युलेशनमध्ये बघावयास मिळते. तर मित्रांनो, याचे मोड ऑफ ॲक्शन जाणून घेऊया आपण. तर याच्यामध्ये आपल्याला बुरशीच्या शोषणक्रियेमध्ये बाधा आणून त्याला मारण्याचे काम करत असते. मित्रांनो, हे बुरशीची सेल्स नष्ट करते, त्यामुळे बुरशीची पुनरुत्पादन क्षमता नष्ट होते. व मित्रांनो, हे सिस्टमॅटिक फंगीसाईड असल्यामुळे हे आंतरप्रवाही असल्यामुळे चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. व मित्रांनो, हे प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह व इरिगेटिव्ह हे तिन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते. म्हणजेच मित्रांनो, रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण मुळापासून त्या रोगाला संपवण्याचे काम हे इरिटिव्ह ॲक्शन करत असते. व मित्रांनो, आपल्याला याचा रेन फास्टनेस हा जाणून घ्यायचा आहे. मित्रांनो, याचा रेन फास्टनेस हा 2 तासाचा बघायला मिळतो. व मित्रांनो, याचा कालावधी झाडामध्ये 9 ते 10 दिवस काम करताना आपल्याला हे दिसून येते. मित्रांनो, याचे प्रमाण आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 200 ml घ्यायचे आहे. व मित्रांनो, याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला 250 ml ची 1500 ते 1600 रुपयापर्यंत बघायला मिळते. नमस्कार मित्रांनो, अशीच औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी व द्राक्षबागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. धन्यवाद.